संजय वाणी सर ऑडिटर यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे। जगदीश सेंडे यांना पण विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे। न्यू हायस्कूलमध्ये काम करत असताना अनेक ज्या ठिकाणी आमच्या मंडळामध्ये काम करत असताना एक चांगलं व्यक्तिमत्व, शांत, संयमी, स्मित हास्य आणि अशा प्रकारचं व्यक्तिमत्व खरं पाहिलं तर त्यांना ह्या व्यक्तिमत्वामुळेच त्यांना अशा प्रकारचं खरं त्यांचा जर स्वभाव जर पाहिला, त्यांचं जर जरी अशा प्रकारचं जर पाहिलं, स्वरूप जर पाहिलं तर खरोखर माणसाची ज्या ठिकाणी माणसाचं तब्येत चांगली असली तर सर्व काही चांगलं आहे अशा प्रकारचं आपण या ठिकाणी समजतो। आईवडिलांची सेवा करत असताना आईवडिलांचं पण 90-93 पर्यंत वय झालं, त्यांची सेवा या ठिकाणी केली। खरं पाहिलं तर मुलांना पण आज पण ह्या दोन्ही मुलांना पण शिक्षण दिलं। खरं पाहिलं तर शिक्षक असतं मी बरेच वेळेस पाहिलं की शिक्षकाचे मुलं हे चांगल्याच प्रकारचे शिक्षण घेत असतात। हे कशामुळे येतं काय लॉजिक अशा प्रकारचं मला काय अजून काही त्याचं हे मिळालं नाही, पण शिक्षकाचेच मुलं मी आतापर्यंत पाहतो की फार चांगल्या प्रकारचं त्यांना घरामधून संस्कार ते मिळतात आणि त्या संस्कारामधून ते वाढतात, म्हणून का काही अशा प्रकारचं त्यांचं चारित्र्य अशा प्रकार चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी होतात। खरं पाहिलं तर आज फार मोठा योग असं म्हणायला लागेल की आपला वाढदिवस पण आहे आणि तुमची सेवापूर्ती पण या ठिकाणी गौरव आहे आणि या गौरवाच्या निमित्तानं आपल्या दोन्हीकडचे पण दोघं या ठिकाणी पाहुणे आपले सर्वजण सासूरवाडीचे या ठिकाणी सर्वजण आले आहेत। तसं पाहिलं तर बऱ्याच वेळा सांगितलं जातं की पुरुषाचं सगळं जर श्रेय जर आपण जर म्हणावं तर शेवटी त्या अर्धांगिनीच्या याच्यावर असतं की अर्धांगिनीचं फार मोठं त्या ठिकाणी फार मोठं कार्य या ठिकाणी आपल्याला आपल्या जडणघडमध्ये असतं। त्यांना पण मला धन्यवाद दिले पाहिजे की आपण आपल्याला नेहमी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची न्यू हायस्कूल असत अनेक प्रकारचे संस्कार या ठिकाणी असतील, आपण आपलं नेहमी अशा प्रकारचं आपलं स्वागत आमचं नेहमी अशा प्रकारे राहील की आपण विद्यार्थ्यांना जडणघडणीच्या दृष्टिकोनातून आपण जरूर प्रयत्न या ठिकाणी करणार। एक चांगलं शिक्षक होणं आणि चांगलं मुख्याध्यापक होणं हे खरं पाहिलं तर बऱ्याच व्यक्तींनी या ठिकाणी सांगतो आपला प्रपंच आपलं फॅमिली जरी चालवायची असेल त्याला कुटुंब प्रमुख चांगला लागतो, तर एक कुटुंब प्रमुख या नात्यानं आपण चांगली प्रकारची सेवा या ठिकाणी आपण दिली। तर फार कमी वेळ आपल्याला त्या ठिकाणी मिळाला, तर शेवटी का होईना 11 महिन्याच्या कार्यकाळामध्ये आपण चांगल्या प्रकारचं आपण काम केलं। मनापासून आपल्या त्या ठिकाणी धन्यवाद या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो। आणि तसं अनेक उणिवा या ठिकाणी होतात आणि या उणिवा दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून आपण आपल्या शेवटी आपण एक पाण्याच्या संदर्भामध्ये आपण 11,000 रुपये आपल्या या ठिकाणी आपल्याला देणगी म्हणून दिली, त्याबद्दल की आपल्या मनापासून आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि पुन्हा आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून एक आपली शाळा म्हणून इथून पुढच्या कार्यामध्ये पण आपलं नेहमी या ठिकाणी स्वागत आपल्याला राहील। बाकी या ठिकाणी आपल्याला सर्वांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे। एक शिक्षकाच्या काय जबाबदारी असतात या जबाबदारी पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून अशाच प्रकारचं सहकार्य आपण त्या ठिकाणी लाभावं हीच आपल्याला या ठिकाणी परमेश्वराला प्रार्थना करतो। आणि इथून पुढचा काळ आपलं रिटायरमेंटचा काळ आहे। एका वक्त्यानं सांगितलं की आपण आपल्या कुटुंबाला वेळ देता आला नाही, पण आता आपण समाजासाठी वेळ दिला, आपल्या कुटुंबाला इथून पुढच्या काळामध्ये आपण वेळ द्या, देवदर्शन करा, ज्या ठिकाणी चारीधाम करा, प्रत्येक देव राहिले असेल तिथे देव त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तीर्थयात्रेला जा आणि चांगल्या प्रकारचं आयुष्य मुलांकडे थोडं जर्मनीला पण जा, जर्मनीला मुलं बोलत असेल तर जर्मनीला पण आपण त्या ठिकाणी त्यांच्याकडे जा, काही दिवस राहा, अशा प्रकारचं एक आपलं कुटुंब एक चांगल्या प्रकारचं आपण त्या ठिकाणी व्यक्त करा। आणि आजच्या प्रसंगी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं उदंड आपलं आयुष्य एक चांगल्या प्रकारचं सुखाचं समाधानाचं जसं आतापर्यंत टिकलं तशा प्रकारचं आपलं इथून पुढच्या काळामध्ये पण आपलं आयुष्य एक चांगल्या प्रकारचं जावं हीच परमेश्वराला प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो।